मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इरावतीचा वाढदिवस असतो, यासाठी सगळी सजावट करण्याचं काम हाती घेतलेलं असतं ते म्हणजे इकडे असणाऱ्या मालविकाने। मालविका आता जोरात तयारीही करत असते आणि जेव्हा मालविका या सगळ्याची तयारी करत असते तेव्हा तिच्या जोडीला तिला मदत करायला राणी सुद्धा असते। तेवढ्यातच अक्षय तिथे येतो। अक्षयच्या हाताला लागलेलं रक्त त्या मालविकाला दिसतं, म्हणूनच मालविका आता विचारू लागते की हे सगळं काय आहे। त्यावर इकडे अक्षय घडलेली हकीकत काही तिला सांगत नाही। तो म्हणतो इतकं काही नाही झालेलं, काळजी करू नकोस, मी ठीक आहे। आणि पण तुमचं काय चाललंय, आज घरात काय आहे मला जरा सांगशील का? त्यावर आज ना इरावती आत्यांचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच इरावती आत्याला सरप्राईज द्यायचं असं आमचं ठरलं आहे आणि म्हणूनच इरावती आत्याला सरप्राईज देण्यासाठीच आम्ही हे सगळं काही प्लॅनिंग केलंय असं देखील आता म्हटलं जात असतं। आणि मग हे सगळं प्लॅनिंग मी माझ्या मर्जीने करते। मी इरावती आत्यांचा वाढदिवस विसरलायत का? नका टेन्शन घेऊ, आता मी ही सजावट करते आणि हे सगळं काही तुमच्याच लक्षात होतं हे सुद्धा मी त्यांना सांगते। मग तर झालं ना, म्हणजे हा वाढदिवस तुम्हीच साजरा केलाय असं त्या समजतील। पण अक्षय म्हणतो की नको, मला हे क्रेडिट उगाचचं नको आहे, कारण तुझ्या लक्षात होतं आणि सगळी तयारी तू करतेस तर हे क्रेडिट तुलाच घे। आता जी काही मालविका असते तिला स्वतःला एकदम चांगलं दाखवायचं असतं ना अक्षय समोर, आणि म्हणूनच तिची ही सगळी धांदल सुरू असते। पण अक्षयही तिला सांगतो की त्या सगळ्याची काहीच गरज नाही आहे, माझं मी बघून घेईन। आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आता मालविका त्याला म्हणत असते तेव्हा अक्षयने तिला सरळ सरळ नकार दिलेला असतो। तू जे करतेस तेच योग्य आहे असंही म्हटलेलं असतं। तू तुझ्या परीने प्रयत्न कर, मी माझ्या परीने प्रयत्न करतोय, कारण मलाही थोडं रिलॅक्स व्हायचं आहे स्वतःला, मी फ्रेश होऊन येतो। आणि असं बोलून तो आता फ्रेश व्हायला म्हणून निघून जातो। आणि जेव्हा तो फ्रेश व्हायला जातो ना तेव्हा मात्र आता रात्र झालेली असते आणि त्याच वेळेला सगळं काही डेकोरेशन वगैरे छान झालेलं असतं। आणि झोपायच्या वेळेला तुम्ही लोक हे सगळं काय करताय असं इरावती त्या ताराला म्हणू लागते, कारण ताराने डोळे वगैरे बंद करून तिथं आणलेलं असतं। आणि जेव्हा ती सगळं काही सजवलेलं पाहते ना तेव्हा मात्र आता ती खूप जास्त खुश झालेली असते आणि ती म्हणते की खरंच ना किती छान सजवलंय रे मुलांनो तुम्ही, मला खूप आवडलंय आणि खरंच ना तुम्ही खूप छान डेकोरेशनही केले। आणि तेवढ्यातच ना एक मोठा फुगा फुटतो, तर या सगळ्याला ना सीमाला त्रास होऊ लागतो। सीमा म्हणते की काय हे, आणि त्याच वेळेला आता अरे हिला त्रास होतोय तर हिला आतमध्ये पाठवा, हिला आरामाची गरज आहे असं देखील आता सीमाच्या बाबतीत ही बोलू लागते। पण त्याच वेळेला इरावतीने असं म्हटल्यानंतर इकडे मात्र पार्वती याची म्हणत असते की नको, कितीतरी दिवसांनी ती आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये मिक्स होते, तेवढंच तिला बरं वाटेल, काही गरज नाही आहे तिला आतमध्ये सोडायची, राहू दे तिला इथेच। आणि असं बोलून आता तिला तिथेच ठेवून घेतलं जातं। मग काय मालविका म्हणत असते की चला आपली तयारी तर झाली, पण आता वाढदिवसाचा केक कापायचा असतो, पण बड्डेचा केकच आलेला नसतो। ती म्हणत असते मी केक ऑर्डर केला, येतच आहे, पण अजून केक आलेला नसतो, मग तात्काळ उभं काय राहायचं? म्हणूनच राणी म्हणत असते की मी शिऱ्याचा केक बनवू का, पटकन 10 मिनिटात होऊन जाईल। मग काय तिला आता इरावती थांबवते आणि म्हणते अगं इतके वर्ष आपण शिऱ्याचाच केक कापत आलो की आता येतोय ना केक, येईल। मग तेवढ्यातच ना घराच्या लाईट्स अचानक जातात आणि इकडे तिकडे सगळीजण पाहू लागतात की लाईट्स कशा काय गेल्या। मग काय लक्षात येतं की लाईट्स गेले आहेत त्याचं एकमेव कारण जे आहे ते रमा आहे, म्हणजेच रमाच आता तिला यायचं असतं। ती पुन्हा एकदा वेलकम बॅक झालेली असते आणि त्याचसाठी ती येताना केकसुद्धा घेऊन आलेली असते आणि तीच आता वाढदिवसाच्या शुभेच्छा देत येत असते, हॅपी बर्थडे टू यू असं काहीसं म्हणत जेव्हा ती येते तेव्हा तिची एंट्री होते। आणि जेव्हा तिची अशी एंट्री होते तेव्हा सगळीजण पाहत राहतात। मात्र आता इरावती हिला खूप मोठा धक्का बसलेला असतो, तिला कळत नसते की आता काय रिॲक्ट करावं, कारण रमाला तिने कसं बसं या घरातनं बाहेर काढलेलं असतं आणि आता तीच रमा पुन्हा या घरात आलेली असते, त्यामुळे आता तिला राग येत असतो। पण दुसरीकडे मात्र आता या सगळ्याचा आनंद ना पार्वती आजी आणि सीमाला झालेला असतो, का तर रमा पुन्हा आलेली आहे। इरावतीची बडबड सुरू असते। इरावती आता रमाला पुन्हा एकदा घराबाहेर काढायचा विचार करत असते, पण रमा मात्र तिला चांगलं चोख उत्तर देत म्हणत असते की मी कुठेही जाणार नाही आहे, मी या घरातच थांबणार आहे, कारण ह्या घरावर माझे अधिकार आहेत आणि या घरची मालकीनही मीच आहे, त्यामुळे तुम्ही ना मला घराच्या बाहेर काढू शकत नाही। हे तुम्ही केकवरचं नाव वाचताय ना काय लिहिलं आहे,
वाचा बरं. तर त्यावर वेलकम बॅक रमा असं लिहिलेलं असतं आणि त्यामुळे आता इरावती रमाचा हा स्वॅग पाहूनच खूप जास्त घाबरलेली असते. तिला कळत नसतं की आता काय करावं, कारण तिने अतोनात प्रयत्न केलेले असतात रमाला अक्षयच्या आयुष्यातून काढण्याचे, पण आता ते सगळे प्रयत्न फ्लॉप झालेले असतात आणि त्यामुळेच ना तिला मात्र आता सगळं काही खायला उठत असतं. रमासुद्धा तितकीच हुशार असते आणि रमा आता इरावतीचा हात धरते आणि तो केक कापून घेते आणि इरावतीला ती आता जबरदस्ती तो केक कोंबते, कारण इरावतीच्या तोंडावरचं जे काही हसू पळून गेलेलं असतं ना त्यामागे रमाच तर असते. रमाने आता जी काही कामगिरी केलेली असते ना त्यामुळे आता इकडे पार्वती आजी आणि त्याचसोबत सीमा मात्र आता रमावर भलतेच खुश असतात. रमा आता तो केक स्वतःही खाते आणि त्यांनाही भरवते, परंतु आता जेव्हा तिने तो केक जो आहे तो भरवलेला असतो ना तेव्हा मात्र तिने तो केक चांगलाच कोंबलेला असतो. त्या इरावतीच्या तोंडामध्ये अक्षय तर पाहत राहतो. अक्षय आता म्हणत असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही आहे की हे सगळं पुन्हा कसं काय होतंय, तू का आलीस या घरात. मग आता रमा म्हणते की काय तुम्ही पण अक्षय, मी माझ्या घरात कधी येऊ शकते, तुम्ही मला असं विचारू शकत नाही की तू कशी या घरात आलेली आहेस. मी तुम्हाला म्हटलं होतं की हे माझं घर आहे, मी कधीही येऊ शकते आणि त्यामुळे मी आलेली आहे. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा की या घरची मालकीणसुद्धा मीच आहे, त्यामुळे या घरावर तितकाच माझा हक्क आहे, तर मी येणारच ना. आणि हे सगळं जेव्हा ती म्हणू लागते तेव्हा अक्षय तिला म्हणतो की तू येशील ते सगळं ठीक आहे, पण कधीही यायचं नसतं ना उठून, कारण आता रात्र झाली, आमचेही काही क्वालिटी टाईम्स असतात आणि त्यामध्ये तू डिस्टर्ब करायला येते. आणि त्याच वेळेला आता रमाच्या ते गोष्ट लक्षात येतं की जेव्हा कालच्या भागात आपण पाहिलं होतं की रमाकडनं काही पेपर्सवर सह्या करून घेतलेल्या होत्या, मग ते पेपर्स जे होते ते कोणतेही काही ते मुरंबाचे पॅटर्न्स विकायचे नव्हते, जसं की इरावतीला भेटले होते आणि इरावतीला भेटून त्यांनी जो काही निर्णय घेतलेला असतो तो भयंकर असा घेतलेला असतो, कारण इरावतीचं बोलणं ऐकूनच आता त्यांना बऱ्याच गोष्टी समजलेल्या असतात की इरावती कोणत्या खालच्या थराची आहे आणि त्यामुळेच ना आता इरावतीच्या बाबतीत त्यांनी चांगला स्टँड घेतलेला असतो आणि म्हणूनच आता ती रमाच्या बाजूने बोलत असतात. ते आता म्हणत असतात की माझा विचार तर पक्का झालेला आहे, म्हणजेच काय तर ते म्हणू लागतात की बघा मी जो आहे तो इरावतीला आता चांगलाच ओळखून आहे, इरावती काय करू शकते आणि काय नाही ते, त्यामुळे आता ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मी माझ्या पद्धतीने परफेक्ट घडवत आहे आणि त्याचाच मला खूप जास्त आनंद आहे. आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलत असताना ते म्हणतात की मी ना माझी सगळी प्रॉपर्टी म्हणजे जेवढी घरं आहे ती संस्था आहे ही सगळी काही माझ्या माझ्या मुलीच्या नावावर केलेली आहेत आणि मला मी कुठेही चुकलो आहे असं वाटत नाही आहे, कारण माझ्या मुलीसाठी मी इतकं तर करूच शकतो असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि त्याच वेळेला आता ते जेव्हा हे सगळं बोलतात ना तेव्हा आता जी काही प्रॉपर्टी आणि हे सगळं जे ते नावावर केलेलं असतं त्याबद्दल सांगू लागतात. त्यावेळेलाच आता ती खूपच जास्त खुश झालेली असते आणि ती म्हणत असते की अण्णा हे सगळं करायची काहीच गरज नव्हती, पण अण्णा म्हणतात की बाया मला ह्या सगळ्याची गरज वाटत होती आणि म्हणूनच तर मी हे सगळं केलेलं आहे, तू काळजी करू नकोस, आपण सगळं काही व्यवस्थित ठीक करूया. पण इथे मला असं वाटतं ना माझ्या नातीला तुझी गरज आहे आणि मी जे काही ओळखलेल्या इरावतीला आजच्या पहिल्या भेटीत तिथूनच मी ओळखू शकतोय की ती इरावती काय खालच्या थराची आहे ते, त्यामुळे ना इरावती माझ्या नातीची वाट लावण्याआधी तू तिथे पोचायला हवंस आणि तू त्या घरात जाऊनच त्या सगळ्या गोष्टीचं रक्षण करू शकतेस, ते घर वाचवू शकतेस, हे देखील आता मला पटलेलं आहे असं देखील आता अण्णा रमाकडे बघून बोलू लागतात. आणि रमाच्या हातात ते प्रॉपर्टीचं पेपरसुद्धा देत असतात, कारण त्यांनी रमाच्या नावावर प्रॉपर्टी ही केलेली असते आणि त्यामुळे आता रमा ही प्रॉपर्टी भेटली म्हणून खुश नसते, पण तिला आता पुन्हा एकदा त्या घरी जायला भेटणार असतं आणि इरावतीवर आता हक्क गाजवायला भेटणार असतो, याचा खूप जास्त आनंद रमाला झालेला असतो. आणि म्हणूनच रमा जी आहे ती आता प्रचंड खुश असते आणि रमा जी आहे ती आता पटकन जाऊन अण्णांना मिठी मारते. अण्णांना म्हणत असते की खरंच मी आता त्या पुन्हा घरात जाऊ शकते का. तर अण्णा म्हणतात की हो बाळा, तू माझ्या नातीसाठीच जाऊ शकतेस त्या घरात, पण एक गोष्ट कायमची लक्षात ठेव, ती म्हणजे काही झालं तरी मी तुला माझ्या नातीसाठी तुला तिथं पाठवतोय आरोहीसाठी, पण मी त्या अक्षयीला स्वीकारलेलं नाही आहे. अक्षयही माझ्या नजरेत अजूनही तसाच आहे, एवढं मात्र तू विसरू नकोस असं देखील आता इकडे अण्णा जे आहेत ते बोलू लागतात. आणि त्याच वेळेला मात्र आता साई जो आहे तो समजवायचा प्रयत्न करत असतो, पण साईचं सुद्धा आता काही ऐकायचं नसतं.
अण्णा म्हणतात की आतापर्यंत मी तुमचं सगळं ऐकलं आहे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला आहे, पण प्लीज साई मला अजून तू काही समजवायला जाऊ नकोस, कारण मला माहिती आहे ना की ही माणसं कशी आहेत, काय आहेत ती, आणि त्यामुळेच मला त्या अक्षयबद्दल ऐकायचं नाही आहे. पण मी रमाला आता काहीच अडवणार नाही आहे. रमा तू बिनधास्तपणे त्या घरी जाऊ शकतेस, मी तुला बिनधास्त सांगतोय की जा तू, असं देखील आता म्हटलं जातं. मग काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता खूप खुश झालेली असते, कारण अण्णांनी स्वतःहून तिला परवानगी दिलेली असते आणि त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद दिसत असतो. पण रमाला आता ते सांगतात की चल आता जराही उशीर करायचा नाही, कारण तुझ्या बॅगना मी शांताला आधीच सांगितल्या आहेत भरून ठेवायला, तिने त्या बॅगसुद्धा भरून ठेवल्या असतील, त्यामुळे आता बिलकुलही टेन्शन घ्यायचं नाही, पटकन जायचं आणि पटकन स्वतःच्या मनाप्रमाणे करायचं. ऑल द बेस्ट हा बाबू, असं देखील आता त्यांनी म्हटलेलं असतं. अण्णा जे असतात ना ते खूप जास्त प्रेम करत असतात रमावर आणि त्यामुळेच आता रमाला सुद्धा त्यांनी या सगळ्या वचनातून मुक्त केलेलं असतं आणि त्यामुळे रमाला आता आझादपंची झालेली असते, म्हणजे तिला हवं तसं आता ती वागू शकणार असते. आणि यासाठी तर तिने आता ही स्ट्रॅटेजी आखलेली असते की काही झालं तरीसुद्धा आपण जे आहे ते प्रयत्न करणार आहोत आणि काही झालं तरीसुद्धा या इरावतीला नाक घासायला भाग पडणार आहोत, असं देखील आता तिनं ठरवलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तिने ठरवलेल्या असतात ना तेव्हा मात्र आता इकडे मालविका जी आहे तिलाही राग आलेला असतो. मालविका विचार करते की हातातोंडाशी आलेला सगळा घास गेलेला आहे, पण इथे आता एवढं सगळं रमा दाखवून सुद्धा रमाला घराबाहेर काढायला टपलेली ही इकडे इरावती असते. इरावतीला आता एवढं सगळं सांगून सुद्धा इरावती आता रमाच्या हाताला धरून तिला बाहेर काढायचा प्रयत्न करत असते. पण रमा म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं मी पहिल्याची रमा राहिलेली आहे का? ओहो, तुमचा हा गैरसमज असेल की मी पहिल्याची रमा असेल, पण मी पहिल्याची रमा नाही आहे, त्यामुळे तुम्ही ना माझ्यावर हक्क, माझ्यावर अधिकार हे दाखवू शकत नाहीत. त्यामुळे माझ्यापासून थोडं लांब राहायचं, कारण या घरची मालकीण मी आहे, आता ही सगळं घर माझं आहे, त्यामुळे माझ्याशी नाद नाही करायचा, माझ्याशी पंगा घ्यायचा नाही, असं देखील म्हटलेलं असतं. मग काय, आता या सगळ्या गोष्टी बोलल्या गेलेल्या असतात. मग खूपच जास्त संताप जो काही आहे तो खरं तर आता इथे अक्षयला आलेला असतो आणि अक्षय म्हणतो की तुला काय वाटलं ग, तू जरासा आवाज चढवलास म्हणजे तुला या घरात राहता येईल, तुला असं वाटत असेल की आम्ही सगळ्यांनी तुला माफ केलंय, तर हा तुझा चुकीचा गैरसमज आहे, मला नाही मान्य नाही आहे. त्याच वेळेला अक्षय खूप जास्त आवाज चढवत असतो, तर पार्वती आजी आता म्हणत असते की अक्षय शांत हो, कशाला इतका आवाज चढवत आहेस, हे सगळं करून ना काही होणार नाही आहे, कारण एवढा सगळा त्रास करून आहे ना तू स्वतःच्या जीवाला त्रास करून घेतोय. कारण रमा आलेली आहे तर येऊ दे, तसंही तिचा अधिकार आहे, ती अजूनही कायद्याने तुझी बायको आहे, तुमचा डिवोर्सही झालेला नाही आहे, या गोष्टीही तू लक्षात ठेवायला हवास, असं देखील आता पार्वती आजी ठणकावून त्याला सांगत असतात. तर इकडे मात्र आता रमा देखील तितक्याच ठणकावून बोलत असते की बघा हे माझं घर आहे आणि या घरी केव्हा यायचं आणि केव्हा नाही ना हे मला चांगलंच कळतं, आणि त्यामुळे तुम्ही कोणीही ना मला या घरात ना बाहेरही काढू शकत नाही, असं देखील रमाने ठामपणे सांगितलेलं असतं. मग काय, इरावती आता खूप जास्त हार मानून बसलेली असते, कारण इरावतीने आतापर्यंत जे काही प्लॅनिंग केलेले असतात ना ते सगळे प्लॅनिंग्स ना आता फ्लॉप जात असतात. कारण इरावतीला असं वाटत असतं की आपण जे आहे ते आता जिंकलेलो आहोत, पण इरावती पूर्णतः हरलेली असते, आणि जेव्हा ती हरलेली असते हे तिच्या लक्षात येतं तेव्हा तिला आता समजत नसतं की काय करावं आणि काय नाही ते, त्यामुळे आता खूप मोठ्या द्विधा म्हणत ती तिथे अडकलेली असते. पण आता इरावतीचे प्रयत्न सुरू असतात की रमाला काही करून घराबाहेर काढायचं, पण रमाने आता ठाण मांडून ती बसलेलीच असते. ती म्हणत असते की तुम्ही कोणीही ना मला हातसुद्धा लावू शकत नाही, आणि त्याच वेळेला सीमा जी आहे ती इरावतीला आता रमापासून लांब जायला सांगत असते आणि रमाच या घरात राहणार असा ती हट्ट धरते. कारण रमा जेव्हा या घरात आलेली असते तेव्हा सीमाला थोडं का होईना बरं वाटत असतं, त्यामुळे आता पार्वती आजी ही खूप जास्त खुश असते. तर रमाला आता इथे सीमा म्हणत असते की मला ना रमाच्या हातचं जेवण खायचं आहे, तर रमा म्हणते हो का आई थांबा मी तुमच्यासाठी बनवते काहीतरी, राणी चल माझ्यासोबत किचनमध्ये, आपण पटकन ना आईंसाठी काहीतरी छान त्यांच्या आवडीचं बनवूया. राणीसुद्धा खूप जास्त खुश असते, कारण तिलासुद्धा आता कळलेलं असतं ना की रमावहिनी परत आलेली आहे म्हणजे आता घरात सगळं चांगलं होणार. त्याच वेळेला आता सीमाला भेटायला जाते, कारण आता तिला सीमाला भेटायचं असतं. इतक्या दिवसानंतर ती घरी आलेली असते, त्यातच सीमाची तब्येत ठीक नसते हे
हे सुद्धा आता तिला कळलेलं असतं आणि त्यामुळे आता सगळीजणं जे आहेत ती मात्र आता रमाकडे पाहत राहतात. रमाबद्दल त्यांना आता वेगळंच फिलिंग येत असतो, कारण तारा, त्यासोबत पार्थ, इरावती आणि इथे असणाऱ्या मालविकाला रमा पुन्हा आले याचा काही आनंद झालेला नसतो आणि त्यामुळेच आता रमाच्या आल्यामुळे त्यांना आता खूप जास्त डिस्टर्ब होत असतं की रमा ही पुन्हा का आली, ही यायला नको होती असंच त्यांना वाटत असतं. पण रमा म्हणते की तुम्ही ना माझं काहीच वाकडं करू शकत नाही. तुम्हाला वाटत असेल की पहिल्याची ही रमा असेल शांत राहून सगळं काही सहन करणारी, पण ही रमा पहिल्याची राहिलेली नाही आहे सहन करणारी. ही रमा ना खूप बदलली आहे आणि त्यामुळे या रमामध्ये हे बदल तुम्हीच करायला भाग पाडलेले आहात, एवढंही समजून ठेवा असं देखील रमा आता इरावतीला बोलत असते. इरावतीची खूप जास्त चिडचिड होत असते. इरावती म्हणते की तुम्हाला हे सरप्राईज द्यायचं होतं का मला वाढदिवसाचं, म्हणून तुम्ही मला असं मध्यरात्री इथे बोलवून आणलेलं आहे का, असं बोलून ती आता खूप जास्त फ्रस्ट्रेट होत असते. दुसरीकडे मात्र आता रमा जी आहे ती सीमाला जाऊन भेटते आणि सीमाला म्हणत असते की आई आता काळजी करू नका, मी तुमची काळजी घ्यायला या घरात आली ना, मी आता कुठेही जाणार नाही आणि तुमच्या बाबतीत कोणीही काही बोललं ना तर लक्षात ठेवा मी त्याचे काय परिणाम भोगायला लावीन ते. आणि त्याच वेळेला आता अक्षय म्हणत असतो की झाले, पुन्हा नाटकं सुरू झाली. काय म्हणावं आता या बाईला, खरंच ना आता अक्षयला पुन्हा वाटत असतं की रमा जी आहे ती नाटक करते, पण रमा खरंच नाटक करत नसते. रमा जी आहे ती प्रेमाने आपलं मन पुन्हा एकदा सगळ्यांचं जिंकायचा प्रयत्न करत असते, पण यामध्ये सुद्धा तिला असं वाटत असतं की नाही, आपण काही झालं तरी सुद्धा या घरात आपण पुन्हा आलेलो आहोत याचा अर्थ नक्कीच सीमाला आनंद झालेला आहे. पण इकडे इरावती रागारागाने रूममध्ये येते आणि ती आपली बॅग वगैरे भरत असते आणि त्याच वेळेला आता ती बॅग भरत असताना तिथे पार्थ, तारा येतात आणि मालविका सुद्धा. पार्थ, तारा येऊन म्हणत असतात की काय झालं आहे, तू अशी काय करतेस, त्यावर आता आपल्याला घर सोडून जायचं आहे का, हे सगळं काय आहे. त्यावर मालविका म्हणत असते की हो ना, काय झालं आहे मॅडम, तुम्ही असं का करताय, असा डिसिजन घेऊ नका, हा चुकीचा डिसिजन आहे, प्लीज मी तुम्हाला सांगते ऐकून घ्या. पण आता काही ऐकायला ते तयार नसतात. ते म्हणत असतात की माझा निर्णय झालेला आहे, कारण मी हा निर्णय पक्का घेतलेला आहे, कारण जर आपण जोपर्यंत घर सोडून जात नाही ना तोपर्यंत होणार नाही आहे. कारण सांगा मला, आजपर्यंत तुमच्यासाठी कोण होतं, मीच होती ना. तुमचा हा अक्षय काका, अक्षय मामा तुम्हाला हॉस्टेलमध्ये पाठवणार होता, पण त्यावेळेला तुमच्या पाठीशी कोण उभं राहिलं, तुम्हाला हॉस्टेलमध्ये कोणी सोडलं नाही, मीच सोडलं नाही ना, नाहीतर एव्हा ना तुम्ही हॉस्पिटलमध्ये असला असतात, पण मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती, त्यामुळे तुम्ही कुठेही गेलात नाही. मग आता तुमच्या बाबतीत मी सगळं काही केलेलं आहे, मग आता तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहणार नाही आहे का. मग आता ते म्हणत असतात की का नाही राहणार ना उभे, काय झालं आहे सांगा ना फक्त, काय करायचं आहे. त्याच वेळेला आता इरावती त्या तिघांनाही हाताशी घेऊन प्लॅनिंग करते आणि म्हणत असते की आता आपण हे घर सोडून जायचं नाटक करायचं, तेव्हाच तर खरी मजा येणार आहे. म्हणजे आपण जेव्हा घर सोडून जायचं नाटक करू ना तेव्हा आपली शरणागती पत्कारली जाईल, म्हणजेच आपली जी आहे ती काळजी घेतली जाईल. अक्षय आपल्याला घर सोडून कुठेही जाऊ देणार नाही. मग आपण त्याच्यासमोर अट ठेवायची की तुला जर वाटत असेल की आम्ही घरात राहावं तर तू आमचं ऐकायचं आणि त्या रमाला घराबाहेर काढायचं, तेव्हाच आम्ही या घरात राहू. कारण ती रमा आलेली ही तारा आणि पार्थला सुद्धा पटत नसते, कारण त्यांना त्यांच्या मनासारखं ती करू देत नसतं ना, म्हणून त्यांना तिचा राग आलेला असतो. पण आता जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता इरावतीने सांगितलेलं असतं तुम्ही फक्त माझं ऐका, माझं ऐकून चालात ना सगळं ठीक होईल आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, आपल्याला अशाच पद्धतीने राहायचं आहे, असंच सगळं वावरायचं आहे. आणि त्यामुळेच आता या सगळ्या गोष्टी जेव्हा ती सांगते तेव्हा मात्र आता इरावतीच्या या प्लॅनिंगमध्ये मालविका, तारा आणि पार्थ सहभागी होतात. काय तर घर सोडून जायचं प्लॅनिंग करायचं, म्हणजे घर सोडून जायचं नाही, आपण दुखरीनच पकडायची. मग आपल्याला अक्षय सांगेल की तुम्ही कुठे जाऊ नका, मग त्यावेळेला नक्कीच घर सोडून जावं लागणार आहे, ते म्हणजे त्या रमाला. आपण मग ह्याच घरात राहायचं आणि एन्जॉय करायचं. घर सोडून जाणार असेल तर ती रमा जाईल, असं काहीसं आता तिचं प्लॅनिंग सुरू असतं. मग काय हे सगळं प्लॅनिंग ना ताराला आवडतं, पार्थला आवडतं आणि मालविकाला सुद्धा आवडतं. आणि इकडे मात्र इरावतीला असं वाटत असतं की चला आपण हे जे काही प्लॅनिंग केलं हे आपलं सक्सेस होणार आहे. पण हा तिचा भ्रम असतो, हा भ्रमाचा भोपळा असतो आणि तो भोपळ्याला रमाच फोडणार असते. कारण रमाला माहिती असतं की इरावती ही असले चाल खेळत राहणार आहे आणि त्यावर सुद्धा रमाने चांगलं सोल्युशन सुद्धा काढलेलं असतं. मग काय आता ही सगळीजण बॅगा वगैरे भरतात आणि आता जायला निघालेली असतात. आणि जेव्हा बॅगा वगैरे भरून जायला निघालेली असतात तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही कुठे चालतात, तुम्हाला मी कुठेही जाऊ देणार नाही. मग आता अक्षयला इरावती म्हणते की तुला जर हिला घरात ठेवून घ्यायचं असेल तर सॉरी, पण हिला घरात ठेवून घे, आम्ही काही या घरात राहणार नाही. कारण आता या घरात राहण्याची इच्छा आमची नाही आहे. कारण आम्ही ठरवलं होतं की
या घरातून बाहेर जायचं, कारण ही जर मुलगी इथे राहणार असेल तर आम्हाला राहायचं नाही आहे. मग अक्षय म्हणतो मीही तुमच्यासोबत येतो. मग काही ह्यांना असं वाटत असतं की आपला प्लॅन फ्लॉप होतोय, पण इकडे सीमाची अवस्था बघतोयस ना अक्षय काय आहे, असं पार्वती आजी म्हणते. मग अक्षयला या सगळ्यातून माघार घ्यावी लागते. तर रमा म्हणत असते की तुम्हाला काय वाटतंय, ह्यांना मी अडवेन? जा बिंदास जा, तुम्हाला घर सोडून जायचं आहे ना, जा, मी काही अडवणार नाही आहे. आणि तुम्हालाही जायचं आहे का अक्षयराव, तुम्हीही जा यांच्यासोबत, मला काही फरक पडणार नाही आहे, पण मी या घरातनं कुठेही हलणार नाही, हे आता रमाचं ठाम मत असतं. आणि रमाने तेच बोलूनसुद्धा दाखवलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.